नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया परी जोडीने भोगावया विपाये होय। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। आणि योगायोगाने आज आपलं सर्वांचं भाग्य आहे की गुरुवारी परमेश्वर बाबाच पाठाला उपस्थित आहे। आपण केलेली सेवा त्या सेवेचं फळ म्हणजे बाबांचं आगमन आहे। ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेचे गा। या ओवीची आपल्याला आज प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। आपण सगळे प्रकारचे जीव मोक्षाकरता प्रयत्न करणारेच आहेत। एखाद्याला कळो किंवा न कळो ज्या अर्थी आपल्याला असं वाटतंय की आपल्या जीवनातलं दुःख कायमचं जावं आणि सगळ्यात मोठा आनंद आपल्याला प्राप्त व्हावा, दुःख गेलं की दुःखाने परत येऊच नाही, आनंद प्राप्त झाला समाधान मिळालं की समाधान परत जाऊच नाही, म्हणजे एकाचा संयोग झाला तो वियोगच होऊ नये, एकाचा वियोग झाला तर परत संयोग होऊच नये, त्यालाच आपण आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच आपण मोक्ष असं म्हणतो। मग मोक्षाचे शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे उपाय सांगितले, त्यापैकी भगवंताने सर्वात महत्त्वाचा उपाय सांगितला, अर्जुना सर्व धर्मान् परित्यज्य माम एकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। सर्व प्रकारचा धर्म असेल अधर्म असेल याचा अर्थ पाप पुण्य, आणि या पाप पुण्याला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान। ज्ञानाच्या द्वारे त्याचा परित्याग करून एकमेवाद्वितीयं ब्रह्म असा जो मी त्या मला तू शरण ये। शरण आल्याचं फल काय आहे? अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि, मी तुला सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त करील। पाप सुटणंही महत्त्वाचंच आहे आणि पुण्यसुद्धा सुटणं महत्त्वाचं आहे। जसं पाप आपल्या अधोगतीला कारण आहे तसं मूळ परमात्मा स्वरूपापासून दूर नेणारं सुद्धा आपल्याला पुण्यच आहे। कारण पापाने नरक मिळतो, पुण्याने स्वर्ग मिळतो। स्वर्ग जरी मिळाला तर परमात्मा नाही ना मिळत। म्हणूनच शास्त्रकारांनी ज्याप्रमाणे लोखंडाची साखळी बंधनाला कारण असते तशी सोन्याची सुद्धा साखळी काय असते? बंधनच करते की नाही। बंधन जर समानच असेल तर मग साखळी सोन्याची आहे का लोखंडाची, याला जसं महत्त्व नाही तसं पाप आणि पुण्य दोन्हीसुद्धा बंधनालाच कारण आहे। भगवान म्हणतात मी तुला दोन्हीपासून मुक्त करील, तुझे पाप पुण्य पाही होईन मी, त्यामुळे शोक करण्याचं काही कारण नाही। शरणागतीचा भाव, शरणागतीचा प्रकार, त्यानंतर भगवंताने केलेला शक्तिपात, नंतर वेदाचं वेगळ्या रूपाने प्रगट झालेलं औदार्य, भगवद्गीतेच्या 18 अध्यायांची संगती, हे सगळं पाहिल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त केलं आणि सगळ्या जगावर जन्म आणि मरणाच्या संसाराचं जे काही ओझं आहे ते परमात्म्याने दूर केलं। सर्वांच्या पाठीमागे हे ओझं लागलेलंच आहे बघा। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा। ते पाण्यामध्ये भोवरा तयार होतो, लक्षात येत नाही, आणि चुकून एखादा व्यक्ती जर त्या भोवऱ्यात सापडला किंवा एखादा कीटक भोवऱ्यामध्ये अडकला तर तो वरती येतो। वरती आल्यावर त्याला बरं वाटतं, पण पाण्याचा वेग त्याला पुन्हा तळाशी घेऊन जातो। तळामध्ये गेला की गुद मरतो, पुन्हा थोडासा वरती येतो। स्वतःच्या बाहुबळाने तो तरून जाण्याचा प्रयत्न करतो, पण प्रचंड भोवऱ्यामध्ये अडकल्यामुळे त्याचा तो हतबल झाल्यामुळे तरू शकत नाही। गुरुवर्य तात्यांनी सांगितलं भोवऱ्यात जर एखादा मनुष्य अडकला तर त्याला दोनच पर्याय आहे। जर तळाशी गेला तर तळातूनच खाली त्याने बुडी मारून दुसरीकडे निघावं, म्हणजे तो वरती येईल, म्हणजे दुसऱ्या बाजूला जाईल।
किंवा भोवऱ्यामध्ये फिरता फिरता वर आला तर अशी उडी मारावी की भोवऱ्याच्या पलीकडे गेली पाहिजे. दोनच उपाय आहे. आणि तिसरा उपाय, हे दोन्ही जर शक्य नाही झाले तर वर यायचं खाली यायचं, वर यायचं खाली यायचं, पाणी नाका तोंडात गेलं की मरायचं, फुगूनच वर यायचं. तिसरा त्याला, आता याच्या पलीकडे जसा पर्याय नाही तसं जीवाला जन्म आणि मरण हा भोवरा आहे. आणि यातून जर त्याला बाहेर पडायचं असेल तर फक्त मनुष्य देहातली साधना त्यातून त्याला मुक्त करू शकते. म्हणून याच्याकरताच ज्ञान आहे. तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. मग फायदा फक्त अर्जुनाला झाला असं नाही, अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्या जगाला लाभ झाला. बघा कसा, गाय वासरा करता दूध देते पण सगळ्या घराला मिळतं. चातका करता मेघ पावसाचा वर्षाव करतो, सगळ्या प्राणीमात्राला पाणी मिळतं. किंवा कमळाला विकसित करण्याकरता आकाशामध्ये सूर्य उदयाला येतो तर प्रकाश सर्वांना मिळतो. तसं एका अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्या त्रिभुवनातल्या प्राणीमात्राला हे ज्ञान प्राप्त झालं. भगवान असं म्हणतात, अर्जुना तू या सगळ्या प्राणीमात्राचं रक्षण केलं आहे. ज्ञानोबाराय अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन करतात. बरं, सगळे संत फक्त पारमार्थिक व्यक्तीलाच धन्यवाद देतात, बाकीच्या कोणत्याही व्यक्तीला धन्यवाद संत देत नाही. ते का आपण आहो का कोणाची स्तुती करायला? संत नाही करत. बाप कुळते पवित्र, जेथीचा पार्थ या ज्ञाना पात्र. जो या ब्रह्मज्ञानाला पात्र झाला, अधिकारी झाला, ज्याला श्रवण करायला मिळालं, बाप रे बाप, त्या अर्जुनाचं कुळ फार पवित्र आहे. कारण कुलात केलेलं पुण्य पुढच्या पिढीला कामं येत असतं. म्हणून अर्जुनाचं कुळ पवित्र आहे की जो या ज्ञानाला प्राप्त झाला आणि ज्याने सगळ्या जगाला गीता नावाचा कोट, त्याला गावकोट असं म्हणतात, गावकोस, संरक्षणाकरता भिंत तयार केली. भगवान परमात्मा नंतर असं म्हणतात, अर्जुना हे शास्त्र मी तुला कथन करून सांगितलं पण हे तुला मान्य झालं की नाही? आपल्यासारखा जर असता तर म्हणलं असतं, हो तुम्ही सांगण्याचा अवकाश आहे, माझी बुद्धिमत्ता फार तल्लक आहे, त्यामुळे तुम्ही सांगितलेलं तर मला कळालंच, पण तुम्हाला जे सांगता सांगता विसरलं तेही मला कळालं, असा एखादा व्यक्ती म्हटला असता. पण भक्तराज अर्जुनाचं वाक्य आहे की हो मला हे कळालं, ते त एरू म्हणे देवा आपुलिया कृपा. मला हे ब्रह्मज्ञान फलद्रूप झालं पण त्याकरता माझं सामर्थ्य नाही बरं, आपुलिया कृपा, तुमच्या कृपेने मला हे शक्य झालं. मनुष्याचा खरा प्रवास जो आहे ना तो कृपेनेच सफल होतो. परमार्थामध्ये प्रयत्न लागतात का? लागतातच. पण एक प्रवास असा आहे की जिथे कृपाच लागते. म्हणून कृपा प्राप्त होण्यापर्यंत प्रयत्न केले पाहिजे. कृपेची योग्यता यावी लागते की नाही? पण कृपा प्राप्त झाली तर परिपूर्णता आहे. आणि दुसरीकडे कृपेचा भाव मनात असेल तर अहंकार निर्माण होत नाही. नाहीतर मी स्वतः हे मिळावलं, मी स्वतः मिळालं, मी पण कोणापेक्षा कमी नाही, असा अहंकार येऊ शकतो. आणि काल आपण पाहिलं, समुद्राच्या पाण्यातून मीठही तयार होतं आणि पाण्यापासून मोती पण तयार होतो, पण मीठ लगेच विरघळतं, तसा मोती विरघळत नाही. तसा सामान्य मनुष्य सहज नम्र होतो, पण अहंकारी तो मोत्याप्रमाणे असतो. तो समुद्रात जाईल पण समुद्राशी मात्र एकरूप होणार नाही. म्हणून अहंकार येऊ नये याकरता आपल्या मनात कायम भाव असावा की मला हे कृपेनं प्राप्त झालं. आपण काल विचार विस्तार थोडासा केला नाही, पण मनुष्याच्या उद्धाराकरता 4 कृपा महत्त्वाच्या आहे. पहिली कृपा ही सगळ्यात महत्त्वाची, आत्मकृपा म्हणजे अंतकरण कृपा. आपल्याला वाटलं पाहिजे की आपलं चांगलं व्हावं तर आपल्याला सगळी मदत भेटत असते. पण आपल्यालाच असं वाटलं की नाही नाही आपल्याला काही नाही, आपलं वाटोळच करून घ्यायचं आहे, तर मग दुसरं काही कोणी करू शकत नाही. आपला उद्धार व्हावा असं आपल्याला वाटलं की त्याला आत्म किंवा अंतकरण कृपा असं म्हणतात. त्यानंतर शास्त्राविषयी आपल्याला गोडी निर्माण व्हावी. आपल्याला असं वाटावं की मग आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे, हरिपाठ आपल्याला दररोज झाला पाहिजे. शास्त्राच्या विषयी रुची निर्माण होणं ही शास्त्रकृपाच आहे. शास्त्रातलं वर्म कळालं पाहिजे, शास्त्रकृपाच आहे. त्यानंतर ईशकृपा महत्त्वाची म्हणजे देवाची कृपा. प्रामाणिकपणाने आपण आपलं कर्म केलं की ईश्वराची कृपा आपोआप आपल्यावर होत असते. याला फार जास्त कष्ट लागत नाही.
फक्त जे कर्म आलं ते प्रामाणिकपणाने करायचं आणि त्याच्यामध्ये बेईमानी करायची नाही. ईश्वराचा प्रसाद मिळत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची आहे संत कृपा, ज्याला आपण श्री गुरुकृपा असं म्हणतो. भक्तराज अर्जुनाला तीच कृपा मिळाली आहे. सद्गुरू श्रीकृष्णे, श्रीकृष्ण आहे म्हणजे ईश कृपा आहे. आणि तेच सद्गुरू रूपामध्ये आहे ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. दोन्ही प्रकारची कृपा प्राप्त झाली. आता भगवान म्हणतात, अर्जुना तुला शास्त्र कळालं म्हणजे प्राप्त झालं. पण प्राप्त झालेलं शास्त्र त्याचा आस्वाद घेण्याकरता सुद्धा फार मोठं भाग्य लागतं. मिळणं याकरता भाग्य आहे, पण कळणं त्याहीपेक्षा मोठं भाग्य आहे. आळंदीला राहण्याकरता येणं भाग्यच आहे, पण इथे आल्यानंतर महापुरुषांचा सहवास प्राप्त होणं, चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडणं, साधना करावीशी वाटणं, त्यात पुन्हा समाधान मिळणं, हे उत्तरोत्तर क्रमाक्रमाने एका श्रेष्ठ पुण्याचं लक्षण आहे. कार्तिकी सोहळ्याला माणसं आळंदीला येतात बघा, समाधी सोहळ्याला. गावाकडून कशासाठी निघतात? समाधी सोहळ्याला म्हणतात, ते सोहळा नाही म्हणत, समाधी सोहळ्याकरता इथं येतात. मग इथं आल्यानंतर काय करायला पाहिजे? पारायण, कीर्तन ऐकावे, ते सगळं फिरून येतात बघा. म्हणजे आळंदीत येण्यापुरतं पुण्य आहे, पण इथं चांगलं ऐकावं एवढं मात्र पुण्य नाही. म्हणून इथे तुकोबारांचं प्रमाण कसं आहे? पंढरीत गेल्यानंतर काय करावं? चंद्रभागे स्नान, आणि पुढे विदितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. पंढरी क्षेत्रातला विधी दोन प्रकाराचा. हरिकथा ऐकावी म्हणजे कीर्तन प्रवचन, मग हरिदासा मुखे हरिकथा कीर्तन, तेथे पुण्यापुण्य विशेषता. चांगलं ऐकलं पाहिजे. ऐकणं हे सगळ्या तीर्थात स्नान केल्यासारखं आहे. चांगलं श्रवण केलं की बाकी कोणते तीर्थ नाही केले तरी चालतात, फक्त ऐकलं चांगलं पाहिजे. यासाठी मनुष्याची धडपड पाहिजे. म्हणून चांगल्या क्षेत्रात राहणं आणि चांगलं ऐकणं. अर्जुना तुला शास्त्र कळतंय, पण या शास्त्राचा फायदा कधी होईल याकरताही पुण्य फार मोठं लागतं. कधी कधी मिळण्याचं पुण्य असतं, पण खाण्याचं नसतं. म्हणजे काल आपण उदाहरण दिलं, काही माणसं, कोणावर टीका नाही बरं, हे वाक्य टिकेत घेऊ नका, काही माणसं साखर कारखान्याचे मालक असतात. म्हणजे पद किती मोठं मिळालं, साखर कारखान्याचा मालक आहे, पण साखर खाण्याचा अधिकारी नाही. कारण अंगातच एवढी वाढलेली आहे की त्याला ते घेता येत नाही. आणि काही माणसं इतके गरीब असतात, 3 वेळा जरी साखर खाल्ली तर त्यांना काहीच होत नाही. म्हणजे एकाला मिळतंय पण आस्वाद नाही घेता येत, एकाला आस्वाद घेता येतो पण मिळत नाही. म्हणून मिळणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं सेवन करणं पण महत्त्वाचं. ज्ञानोबाऱ्या उदाहरण देतात. 75 क्रमांकाची ओवी आहे. तरी निधान जोडावया भाग्य घडे गा धनंजया, परी जोडिले भोगावया विपाय होय. हे मानावंच लागतं बरं. गत जन्मात केलेलं कर्म, त्या कर्माचा परिपाक झाला की त्याला भाग्य किंवा प्रारब्ध म्हणतात. निधान म्हणजे ठेवा. जमिनीत पुरलेलं धन असतं की नाही? असतं बरं, फक्त ते आपल्याला कळत नाही. कधी कधी त्या धनावर साप राहतात. ज्याची वासना राहिली ते सापून जया साप होणे असं नाही भाटी ती, त्या परिसरात ते साप होऊन फिरतात. वासना राहते ना. किंवा काही त्या धनावर भूत प्रेत पिशाच होऊन राहतात. आणि म्हणून धनाच्या प्राप्तीकरता गेले माणसं तर ते जाताना दिसतात पण येताना मागं येत नाही. म्हणजे त्यांची हानी होऊन जाते. म्हणून ते मांत्रिक असतात की नाही, ते धन काढण्याच्या अगोदर मंत्राचा वापर करून तिथल्या त्या शक्ती असतात ना त्याला खीळ करतात, म्हणजे बांधून टाकतात आणि मग धन प्राप्त करतात. निधान जोडावया, जोडणे म्हणजे प्राप्त करणे. धन प्राप्त करण्यासाठी भाग्य असावं लागतं. पण ज्ञानोबा म्हणतात परी जोडिले भोगावया विपाय होय. पण जे धन आपण जोडलं ते भोगण्याकरता भाग्य क्वचितच असतं. म्हणजे प्राप्तीचं भाग्य आहे पण उपभोगाचं भाग्य असेलच असं काही सांगता येत नाही. आणि भाग्य असेल ना तो कोणताही व्यवसाय केला तर त्याला लाभच होतो. मी राऊत बाबांच्या मुखातून एक ऐकलं होतं उदाहरण. बाबा म्हणाचे एक मनुष्य असा भाग्यवान होता, त्याने अशी पडीक जमीन जरी घेतली तर त्याला धनच सापडायचं. भाग्य त्याचं धनरेषा असते ना, तर त्याला ते भाग्य चांगलं होतं. तो वैतागला. कशामुळे?
जास्त धन मिळाल्यामुळे. मग त्याने असं एक पडका वाडा घेतला. बऱ्याच दिवसापासून जिथं फक्त कुत्रेच राहत होते. आणि जास्त किंमत देऊन घेतला. फायदा काय की काही नाही, आपलं धन नष्ट व्हावं, कंटाळा आला त्याला धनाचा. पडका वाडा घेतला आणि साफ केला, म्हणजे स्वच्छ केला, तर सुवर्णमोराचा हंडा सापडला. आणखीन वैतागला. त्याला आता आपण एक काम करू, आपण असं काहीतरी कृत्य करू की दंड झाला पाहिजे आपल्याला, त्या दंडामध्ये आपले पैसे गेले पाहिजे. राजदरबारात गेला. राजा सिंहासनावर बसलेला, सगळे मंत्री दोन्ही बाजूला बसलेले. तिथं गेला आणि पायातला जोडा जुन्या काळातला चांबड्याचा, त्याला पुन्हा लोखंडी नाळ लावलेली खाली, पुढून त्याचा अनुकुचीदार टोक आणि जोडा तो जे पायातून काढला आणि फिरून मारला. मारल्याबरोबर राजाच्या मस्तकावर लागला. राजा सिंहासनावरून पलटी खाली पडला. आणि मग सैनिक धावले. मूर्खा, राजाला जोडा फेकून मारतो, लाज वाटत नाही? त्याला असं वाटलं आता राजा रागवेल आणि आपल्याला शिक्षा देईल. झाला असं, राजा खाली पडला तर राजाचा मुकुटही पडला आणि त्या मुकुटामध्ये काळ्या रंगाचा साप जाऊन बसलेला होता. राजा म्हणे, थांबा थांबा, शिक्षा नका देऊ, बक्षीस द्या. म्हणे का? अरे काय प्रेम आहे त्याचं माझ्यावर. त्याने तिथून सांगितलं असतं साप आहे मुकुटामध्ये, तर कदाचित तोपर्यंत मला साप चावलाही असता. पण काय लगबग झाली याला, काय घाई झाली, जोडाच फेकून मारला. मी वाचलो, बक्षीस द्या. भाग्य असतं असं. हे तुम्ही नका करू हा प्रयोग. तरी निधान जोडावया भाग्य घडे का धनंजया, परी जोडीले भोगावया विपाय होय. काही काही माणसाला लॉटरी लागते ना व्यवहारामध्ये, मग मिळाली की नाही, पण पुढे चालून त्यांना ते भोगता नाही येत. कारण लॉटरी कोणाला लागली, वर्तमानपत्रात बातमी आली की संध्याकाळी चोर त्यांच्या घरी मुक्कामाला, ते जाण्याच्या अगोदर. आणि मग काय, सगळं लुटून नेतात. जोडण्याचं भाग्य आहे, भोगण्याचं भाग्य सगळ्यांचं नसतं. तसं अर्जुना, तुला गीताशास्त्र हे मिळालं आहे, पण याचं आस्वादन करायचं असेल तर त्याची एक हातवटी आहे, त्याला संप्रदाय पद्धती असं म्हणतात. ते परमात्म्याला सांगायचे आहे. पुढे सांगता आणखीन एक दुसरं उदाहरण दिलं आहे. पै क्षीरसागरा एवढे अविरचित दुधाचे भांडे, सुरा असुरा केवढे मथिता झाले, ते साहसही फळा आले, जे अमृतही डोळा देखिले, परी वरिचील चुकले जतने ते, तेथ अमरत्वा उगरिले, ते मरणाची लागी झाले, भोगो नेनता चुडले ऐसे आहे. या 3 ओव्याचा एकत्र विचार आहे. झाला असा प्रकार, दुर्वासा ऋषी असे रस्त्याने निघाले होते आणि स्वर्गाचा राजा ऐरावत नावाच्या हत्तीवर बसून समोर येत होता. मग हा राजा आहे, याला आपण काहीतरी प्रसाद द्यावा. तर दुर्वासा ऋषींनी आपल्या गळ्यातली पुष्पमाळा इंद्राला दिली. आता तो इंद्र स्वर्गाच्या संपत्तीने उन्मत्त झाला. साधूचा त्याला काय मान कळणार आहे. त्याने ती पुष्पमाळा घेतली आणि त्या हत्तीच्या सोंडीत दिली. आता जिथं मालकालाच किंमत नाही आहे, तिथं हत्तीला काय किंमत असणार आहे. त्या हत्तीने ती पाहिली, वास घेतला आणि पायाखाली तुडवली. दुर्वासांनी मागं पाहिलं वळून की आपली पुष्पमाळा यांनी जपून ठेवली का दुसराच काही प्रकार केला. पाहिलं तर हत्तीच्या पायाखाली. बरं, काढून ठेवली असते जवळ तर काही अडचण नाही, पण हत्तीच्या पायाखाली, आणि ती पण आपली तुळशीची, आपला पवित्र एखादी माळ पुष्पमाला. राग आला आणि शाप दिला, म्हणे संपत्तीमुळे तो उन्मत्त झाला, जा तुझी सगळी संपत्ती समुद्रामध्ये जाऊन पडेल. स्वर्गातली सगळी संपत्ती समुद्रात पडली, क्षीरसागरामध्ये. मग आता ती बाहेर कशी काढायची, मंथन करावं लागेल की नाही. मग खालचा पदार्थ वर काढायचा असेल तर घुसळावा लागतो. मग त्यांनी समुद्राचं मंथन करायचं ठरवलं, म्हणजे क्षीरसागराचं. मग देवानी आणि दानवांनी एकत्र विचार केला. मंदराचळ नावाचा पर्वत आणला, वासुकी नावाचा सर्प दोर म्हणून वापरला. तो पर्वताची रवी तयार केली आणि एकीकडे दैत्य आणि एकीकडे देव ओढते झाले. पहिल्याने देवाने सांगितलं त्या दानवांना, तुम्ही एक काम करा, सर्पाचा शेपटीचा भाग धरा. ते म्हणे, हे आमचा अपमान आहे म्हणे, शेपटीचा भाग नाही धरणार आम्ही. मग वासुकी नागाचं जे काही तोंड आहे ना, त्या तोंडाकडचा भाग आम्ही ओढणार, शेपटी तुम्ही ओढा. देव म्हणले काय हरकत नाही, आपल्याला आपलं काम साध्य करून घ्यायचं आहे, थोडासा नम्रपणा, एक पाऊल माग घेतलं काय हरकत आहे. आणि त्या दानवाने जेव्हा ओढायला सुरुवात केली, त्या वासुकी नागाच्या अंगातून लागलं विष निघायला.
लागले मग ते त्रस्त व्हायला दानव. त्या विषाच्या परिणामामुळे दाह झाला. मग आता विष बाहेर पडलं. भगवान शंकरांनी ते पहिल्यांदा प्राशन केलं. असं करता करता 14 रत्न बाहेर निघाले. ज्ञानोबारा म्हणतात पै क्षीरसागरा एवढे अविरजी. अविरजी म्हणजे न विरजन घातलेलं. दुधाला विरजन घातलं तर दही लागतं, त्याचं मंथन आपण करू शकतो. पण क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र, त्याला तर काही कोणी विरजन घातलं नव्हतं, म्हणून अविरजी किंवा त्याला विरजन घालताच येत नाही. असं अविरजी दुधाचे भांडे. कोण? दुधाचं भांडं म्हणजे भांडं नाही, समुद्र हेच फार मोठं भांडं या ठिकाणचं. सुरा असुरा केवढे मथिता झाले. सुर म्हणजे देव आणि असुर म्हणजे दैत्य. केवढं त्याचं मंथन करते झाले. मग त्यांच्या कष्टाला फळ मिळालं की नाही? हो, ते साहसही फळा आले. साहस म्हणजे कष्ट, ते त्यांना फलद्रूप झाले. कसं? जे अमृतही डोळा देखिले. 14 रत्नामध्ये अमृत नावाचं रत्न ते सुद्धा त्यांच्या डोळ्याला दिसलं. म्हणजे काय झालं? प्राप्त झालं. पण पुढं काय झालं माहिती आहे का? परी वरचील चुकले जतन येते. त्याचं जतन करावं, रक्षण करावं, या गोष्टीकरता ते चुकले. त्यांच्याकडून चूक झाली. जेव्हा ते अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी ऋषी प्रगट झाले की नाही, तर म्हणून त्या दिवशी धनत्रयोदशी असते ना, धन्वंतरीचं पूजन केलं जातं. हे कोण आहे? म्हणजे अगदी वैद्य राजा आहे धन्वंतरी. मग ते अमृताचा कलश घेऊन बाहेर आले. पाहिल्याबरोबर तो कलश घेतला म्हणजे दैत्य पळायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवात केली बघा. अगोदर तर देवानीच पकडला, पण दैत्यांचं बळ फार मोठं. 4 ठिकाणी तो लपवला. आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरला, प्रयागराजला, उज्जैनला आणि आणखीन कुठं? बहुतेक हरिद्वारला. 4 ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. अमृताचा कुंभ तिथं ठेवला म्हणून कुंभमेळा. एका ठिकाणी 12 वर्षांनी होतो आणि दर 3 वर्षांनी एकदा कुंभमेळा भरत असतो. म्हणजे चक्र पूर्ण येतं एका ठिकाणी 12 वर्षानंतर, आणि 4 भाग असल्यामुळे 3-3 वर्षांनी येतो, असा त्याचा अर्थ. पण 4ही ठिकाणी जरी लपवून ठेवलं तर ते दैत्यांना कळालंच, त्यांनी ते पकडलं. आता दैत्यांनी जर अमृत प्राशन केलं तर हे अमर होतील, आणि अमर झाले तर जगाला त्रास देतील. अहो, अमृत नाही घेतलं तरी एवढा त्रास आहे, अमृत घेतलं तर किती त्रास करतील. आणि यांना अमृत प्राशन करविलं नाही पाहिजे. आणि मग देवांचा तर काही निभाव लागत नाही. भगवान विष्णूला प्रार्थना केली आणि त्या भगवान विष्णूने मग मोहिनी अवतार धारण केला. ते लागले होते पळायला. जे भगवंताने स्वरूप सुंदर धारण केलं आणि पायातलं पैंजण वाजलं, जे पैंजण पायातलं वाजलं, दानव जाग्यावर थांबले. जाग्यावर लॉक केली गाडी त्यांनी, जाग्यावर एकदम. आणि मग तिथं संवाद फार मोठा झाला त्यांचा. त्याने देवी तू कोण आहे? मोहिनी आहे. म्हणे मग आम्हाला अमृत प्राशन करायचं आहे, पण ते फक्त तुझ्याच हाताने प्राशन करायचं. मोहिनीने स्पष्ट सांगितलं की माझ्यासारख्या अपरिचित स्त्रीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. बघा बरं, पण दैत्यांचा विश्वास अधिक वाढला. त्याने वा काय प्रामाणिक स्त्री आहे, स्वतः मनाने कबूल करते की माझ्यावर विश्वास ठेवू नका, म्हणजे हिच्यावरच विश्वास ठेवला पाहिजे आपण. त्याने भाग्य काही हो, पण अमृत प्राशन मात्र तुझ्याच हाताने करायचं आहे. मग पंक्ती बसल्या. एकीकडे देवाची पंगत, दुसरीकडे दानवांची पंगत, आणि सुरू झालं अमृत वाटपाचं काम. कुठं केले वाटप? नेवाशाला. तिथं अमृत वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. झालं असं की देवांना मिळत होता अमृत, दानवांना मिळत होती सुरापानम. त्यांना वाटलं वा, हे तर नवीनच ब्रँड आहे असं त्यांना वाटलं. ते प्राशन करू लागले. पण एकाला कळालं, अरे म्हणजे याच्यात अमृत नाही बरं. त्याने देवाचं रूप घेतलं. राहू होता तो. सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी जागा होती आणि तिथे जाऊन त्याने ते अमृत वाटप करत असताना घेतलं. चंद्र आणि सूर्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी मोहिनीला सांगितलं, हा असुर आहे, अमर होईल. तितक्या वेगामध्ये ते अमृत त्या गळ्यातून खाली उतरावं एवढ्या वेगात भगवंतांनी त्याचा शिरच्छेद केला. म्हणून त्या राहूचं मस्तक जिथं पडलं त्या गावाचं नाव पडलं राहुरी. हा, अमृत सेविताची पावला मृत्यू राहू. राहूला ते राहुरी, त्याचा बराच प्रकार आहे. आणि मग त्याचं ते धड खाली पडलं
त्या कबंद म्हणतात त्याच्यावर भगवंताने बसून निवास केला, गावाचं नाव पडलं नेवासा. मग आता अमृत मिळालं नव्हतं का? मिळालं होतं, पण खाता नाही ना आलं. तसं योग येतो आपल्या सगळ्याला, मनुष्य देहाचा योगच आलेला आहे, पण क्षेम होत नाही सगळ्यांचा. योग सगळ्यांना आला, मग काही व्यसनात जातात, काही आळसात जातात, काही भांडणं करता करता आयुष्य निघून जातं. माणसं म्हणतात आणखीन 5 एकर जमीन गेली तर चालेल, पण त्याला आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काय दाखवतोय, काय राहिलं हातामध्ये? म्हणजे आयुष्य सगळं निघून जातं आहे असं भ्रमामध्ये. मिळतोय कशा करता ते हन करतो काय, मिळाला की नाही. त्या आसुरांना हसण्याचं काही कारण नाही. आपल्याला अमृताप्रमाणे दिवस मिळाला आहे, पण जातो कशामध्ये? व्यसनात म्हणा, भांडणात, कलहामध्ये. ज्ञानोबा म्हणतात ते साहसही फळा आले, जे अमृत हे डोळा देखिले, परी वरचील चुकले जतन येते, जतन नाही करता आलं. अमरत्वा ओगरिले, ओगरिले म्हणजे वाढलं. अमर होण्याकरताच ते वाढलं होतं, पण काय करावं? जे अमर होण्याकरता वाढलं तेच त्यांना मरणाची लागी झाले. मरण्याकरता कारण ठरलं. का बरं? कारण मिळणं महत्त्वाचं नाही, त्याचा वापर करणं महत्त्वाचं आहे. भोगो नेणता, भोग कसा करावा हे जर कळालं नाही तर मग जोडलं किती याला महत्त्व नाही. आयसे आहे भोगो नेणता जोडले, भोग कसा घ्यावा हे माहिती नसेल तर मिळालेल्याचा प्रकार असा होतो. पहिलं उदाहरण दिलं निधानाचं, दुसरं उदाहरण दिलं आहे अमृतमंथनाचं, आणि तिसरं उदाहरण आता नहुष राजाचं पुढच्या वहीत देतात. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनसे काही, म्हणून बहुत पुण्यत्वा केले तेने धनंजया, आजी शास्त्र राजा या जालाशी विषय. या 2 वयाचा एकत्र विचार करायचा बरं. आता नहुष राजा काय झालं? इंद्राकडून ब्रह्महत्या घडली. इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागला, आणि मग दोष लागला की पदावर राहता येत नसतं. बघा व्यवहारात पण असंच आहे बरं. एखाद्या मंत्र्याकडून भ्रष्टाचार जर झाला तर त्याला राजीनामाच द्यावा लागतो. फक्त विरोधी पक्ष बलवान पाहिजे, म्हणजे राजीनामा द्यावाच लागतो किंवा अपमान होतो. मग ते इंद्राकडून ब्रह्महत्या घडली तर दोष लागला. मग इंद्र पदावर काही राहता येत नाही, इंद्र गेला निघून, पद रिकामं झालं ना. हल्ली पण बघा एखादा जर मंत्री मरण पावला तर पद रिकामं नाही ठेवत, त्याला पोट निवडणूक घ्यावी लागते परत. नियम आहे का नाही आपल्या याच्यामध्ये, शासन पद्धतीमध्ये? हा नियम पहिल्यापासून आलेला आहे, आपल्या शास्त्रात अगोदरच आहे. मग आता इंद्राचं पद रिक्त झालं तर इंद्र तर कोणी झाला पाहिजे की नाही. मग इंद्र होण्याकरता 100 यज्ञांचं पुण्य लागतं. 100 यज्ञ. आपल्याला एकच यज्ञ माहिती, उदरभरण नोहे, जाणीचे यज्ञ कर्म ते नाही, हा बाहेरचा यज्ञ करावा लागतो. ते 100 यज्ञाचं पुण्य मिळालं की इंद्राचं पद मिळतं. मग आता कोणाला इंद्रपदावर बसावं? सगळ्यांनी शोध घेतला तर पृथ्वीवर नहुष नावाचा राजा राहायचा. पुरुराव्याचा हा नातू आहे बरं. फार सद्गुणी, पराक्रमी आणि पुण्यवान चांगला होता. याचं पुण्य फार मोठं आहे. सगळ्यांनी विनंती केली की तुम्ही स्वर्गाचा राजा व्हा. झाला बघा, नहुष स्वर्गाधिपती झाला, स्वर्गाचा अधिपती झाला. पण तिथं गेल्यानंतर परी राहाटी भांबावाला, ते स्वर्ग होता, भोगासक्त आहे का नाही. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, ते भोगभूमी आहे. आणि भोगभूमीमध्ये गेला की विचारातच बदल झाला. म्हणून कोणाचे आसनावर जाऊन बसू नये, लगेच विचारात बदल होतो. अगोदरच्या इंद्राचं ते आसन आहे. नहुष राजा बिचारा चांगला आहे, आपलं आसन घेऊन जायला पाहिजे होतं स्वतःचं, जास्त काही परिणाम झाला नसता. राहाटी भांबावला, पण तिथं गेल्यानंतर तिथं कसं वागावं, राहाटी म्हणजे वर्तणूक, त्या पद्धतीमध्ये भांबावला, भ्रमिष्ट झाला. आणि परिणाम काय झाला? नहुषाला असं वाटलं जसा मला स्वर्ग मिळाला, स्वर्गाचं मला आधिपत्य मिळालं, इंद्राचं राज्य आहे की नाही, इंद्राचं राज्यही मिळालं, इंद्राचं आसनही मिळालं, इंद्राची सगळी संपत्ती मिळाली, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याने अभिलाषा केली की या इंद्राची असणारी इंद्राणी म्हणजे इंद्राची पत्नी तीसुद्धा मलाच मिळावी. आणि मग तिने त्या पूर्व इंद्राच्या पत्नीला अशी याचना केली की तू माझा स्वीकार कर. आता काय करावं?
पद रिक्त ठेवता येत नाही म्हणून पदाकरता व्यक्ती आणला. आणि आता इथं आल्यानंतर हा वेगळ्या प्रकारची मागणी करतो आहे. प्रश्न पडला आणि तिने बृहस्पतीला सांगितलं. बृहस्पतीने सांगितलं तू फक्त हो म्हण. जोपर्यंत या इंद्राची ब्रह्महत्या पूर्ण होत नाही परिमार्जन, तोपर्यंत आपल्याला इंद्र पाहिजे की नाही. म्हणजे काम भागण्याकरता इंद्र पाहिजे सध्याचं हे पदभार स्वीकारण्यासाठी. फक्त हा हो म्हण, नकार देऊ नको. पण एक अट घाल की तुम्ही माझ्याकडे या, पण अपूर्व वाहनामध्ये बसून या. जे वाहन आज तागायत कुणीच वापरलं नसेल अशा वाहनामध्ये बसून या, म्हणजे मी तुमचा स्वीकार करेल. आणि मग त्याने शोध घेतला. आतापर्यंत रथावर बसून बरेच गेले, हत्तीवर बसूनही बऱ्याच जणांनी प्रवास केला. बऱ्याच जणांचं गरुड वाहन आहे, काहींचं उंदीर आहे, काहींचा हंस आहे, काहींचा मोर आहे, काहींचा नंदी आहे. मग हे सगळे वाहनं आपण पाहिलेलेच आहे ना आतापर्यंतचे देवाचे. आता नवीन वाहन शोधायचं, आपल्याला नवीन गाडी काढायची की जे कोणाकडंच नाही पाहिजे. लॉन्च नवीन झाली पाहिजे जे कोणाकडंच नाही. मग ते आपल्याला घ्यायचे. मग त्याने सप्त ऋषी त्यांना एकत्र केलं. ऋषींना ऐकणं भाग होतं, कारण राजा आहे ना हा स्वर्गाचा. आणि त्या ऋषींना पालखीमध्ये जुंपलं आणि हा पालखीत जाऊन बसला. आणि त्याला घाई झाली. अपूर्व वाहन आहे, असं वाहन कोणाकडंच नव्हतं. घाई झाली आणि संस्कृतमध्ये लवकर चला लवकर चला याला सर्प सर्प असं म्हणतात. घाई झाली, सर्प सर्प लवकर चला असं तो म्हणू लागला. आणि अगस्त्य ऋषीला त्याने लत्ता प्रहार केला, लात मारली. लवकर चला, हळूहळू काय चालताय, एकादशी काय तुम्हाला असं तो म्हटला तिथं. हळूहळू चालताय, घाई केली आणि लात मारली. ऋषीला राग आला. आम्हाला म्हणतो सर्प सर्प लवकर चला, जा तू सर्प होशील. तो भुजंगत्व पावला आणि तो लगेचच्या लगेच स्वर्गातून खाली पडला. पडताना राजा होता, जमिनीला येईपर्यंत साप झाला, सर्प झाला तो इतक्या वेगात. बरं त्याचं शरीरही सुटलं आणि लगेच त्याला अजगराचं रूप प्राप्त झालं. मग आता योग नव्हता आला का, स्वर्गाचा योग आला होता, पण सेवन कुठं करता आलं. म्हणून योग येतोय बघा. योग सोपा आहे, जेवणं सोपं आहे, पचणं अवघड आहे. म्हणजे योग येतो पण क्षेम कठीण आहे. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनसे काही. अर्जुना हे तुला माहिती नाही का, असं का म्हटलं असेल बरं. हे यातला एक बारकावा आहे. महाभारतामध्ये असं झालेलं आहे, हा जो नहुष राजा आहे की नाही हा भुजंग झाला आणि एकदा त्याने भीमालाच पकडलं. ते अजगराची मिठी असते की नाही, अजगर मिठी सुटत नाही बघा. हे काही मगर मिठी, मगराची सुद्धा मिठी सुटत नाही बघा. मगर पाण्यामध्ये फार बलवान असतो, सापडला की सापडलाच मग निघत नाही. हत्ती जरी आणला ओढायला तरी त्या हत्तीला ओढून घेतो पण सुटत नाही. त्याला मगर मिठी म्हणतात, मगराची मिठी. तसे अजगराचा एक विळखा असतो. त्या भीमालाच त्याने पकडलं, कोणी, नहुषाने. आणि मग अनेक प्रकारची उत्तरं धर्मराजाने दिली. मग धर्मराजाचे वचन ऐकून, अगोदरचा तो राजा चांगला होता, फक्त स्वर्गात गेल्यामुळे चुकला होता, पण त्याचं प्रायश्चित्त पूर्ण झालं, पाप निघून गेलं आणि मग तो मुक्त झाला. मग भगवान ज्ञानोबा काय म्हणतात, नेनसे काही हे तुला माहिती नाही का. तुला माहिती आहे, कारण याच भुजंगाने याच नहुषाने भीमाला पकडलेलं होतं, म्हणून तुम्हाला तर हे सगळं माहितीच आहे इतिहास. का, योग सोपा आहे, क्षेम कठीण आहे. मग आता अर्जुनाला परमात्मा सांगतात, तू मात्र भाग्यवान आहे. मनोनी बहुत पुण्यत्वा केले तेने धनंजया आजी, म्हणजे आज शास्त्र राजा या झालाशी विषय. अर्जुना तू नुसतं पुण्य नाही केलं बरं, त्या पुण्याला पण एक विशेषण वापरलं आहे. कोणतं, बहुत पुण्यत्वा केले. तू फार मोठं पुण्य केलं आहे. चांगलं पुण्य केल्याशिवाय चांगलं ऐकायलाच भेटत नाही. श्रोत्यांचं फार मोठं पुण्य असावं लागतं, तेव्हा त्यांना विरक्त महापुरुषांच्या मुखारविंदातून किंवा अनुभवी संतांच्या मुखातून काही ऐकायला भेटतं. व्यवहारात ऐकायला खूप भेटतं आहे, व्यवहार सध्याच्या काळात तरी, पण चांगलं ऐकायला भेटत नाही. बहुत पुण्यत्वा केले, इथली ओवी सांगतोय बरं मी. बहुत पुण्यत्वा केले, फार मोठं पुण्य केलं अर्जुनात्वा. म्हणून धनंजया जो राजसूय यज्ञामध्ये अनेक प्रकारचं धन जिंकून घेऊ शकला त्याला म्हणतात धनंजय. जो ज्ञान नावाचं धन जिंकून घेऊ शकतो त्याला परमार्थातला धनंजय असं म्हणतात.
तो फार मोठं पुण्य केलं अर्जुना. का बरं? आजी म्हणजे आज. शास्त्र राजा, सगळ्या शास्त्राचा राजा कोण आहे? श्रीमद भगवद्गीता. आणि त्या शास्त्र राजाचा तू आज इया म्हणजे या शास्त्राचा किंवा या गीतेला तू आज विषय झाला. म्हणजे काय? गीताशास्त्र प्राप्त होण्याचा तू अधिकारी झाला. आणि त्याचं कारण काय आहे? बहुत पुण्य तुवा केले. तो फार मोठं पुण्य केलं. ज्ञानोबा म्हणतात ना त्या मंगलाचरणाच्या अभंगामध्ये, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठलाची आवड विनाकारण निर्माण होत नाही म्हणून शब्द वापरला आहे बघा. म्हणजे फार मोठं सुकृत, जोडी म्हणजे प्राप्ती. फार मोठ्या पुण्याची जर आपल्याकडे प्राप्ती असेल, साठा असेल, तरच देवाच्या विषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं, अन्यथा होत नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून पुण्याचे पण काही प्रकार आहे. कधीकधी पुण्यामध्ये पापाचं मिश्रण असतं, कधीकधी पुण्य स्वर्गाला घेऊन जातं. पण एखाद्या काही श्रीमंती मिळण्याचं पुण्य वेगळं आहे बरं. श्रीमंतीचं पुण्य वेगळं आहे, वैराग्याचं पुण्य वेगळं आहे, संतांच्या सहवासातलं पुण्य वेगळं आहे, क्षेत्रामध्ये राहण्याचं पुण्य वेगळं आहे, ग्रंथ कळणं याचं पुण्य वेगळं आहे. सगळ्याचं पुण्य वेगळं आहे. फक्त एवढं आहे की ज्याला एक पुण्याचं फळ मिळतं त्याला दुसऱ्या पुण्याचं फळ मिळेलच असं काही सांगता येत नाही. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात बघा पाठामध्ये, हे बघा, श्रीमंत सगळे होऊ शकत नाही पण पुण्यवान सगळे होऊ शकतात. श्रीमंत सगळे नाही होऊ शकत, श्रीमंतीमध्ये फरक पडतो. पण पुण्यवान हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्यवान सगळे होऊ शकतात पण धनवान सगळे होऊ शकत नाही. ज्याचं पुण्य धनाचं असेल त्याला श्रीमंती मिळते आणि ज्याचं पुण्य ज्ञानाचं असेल त्याला ज्ञान मिळतं. हे सगळे पुण्याचे प्रकार मात्र वेगवेगळे आहे. पण अर्जुना तो फार मोठं पुण्य केलं आणि त्यामुळे आज शास्त्र राजा या झालाशी विषय. गीता नावाचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला प्राप्त करण्याकरता तू अधिकारी झाला. आता शास्त्र तुला मिळालं आहे पण आता त्याचं सेवन कसं करायचं तो प्रकार आता पुढे सांगतात. तरी ययाची शास्त्राचेनी संप्रदाये पांगुरवणी शास्त्रार्थ निकेने अनुष्ठी हो. किती एक एक शब्द महत्त्वाचा आहे बरं, फार महत्त्वाचा. शास्त्र कळालं की नाही, ऐकायला भेटलं तुला आतापर्यंत सगळं शास्त्र आणि ते रणांगणावर ऐकायला भेटलं. जे पुण्य चांगलं असेल तर मनुष्याला ऐकायला कुठेही चांगलं भेटू शकतं, फक्त पुण्य चांगलं पाहिजे. मग एखादा व्यक्ती प्रवास जरी करत असेल तर प्रवासातही चांगलं ऐकायला भेटतं आणि एखादा युद्धाला गेला तर तिथेही त्याला चांगलं ऐकायला भेटतं. जर पुण्य चांगलं असेल तर स्मशानात ते ऐकायला चांगलं भेटतं. तसं स्मशानामध्ये सगळं चांगलेच बोलतात म्हणा, कारण सगळे तेव्हा विरक्त असतात ना, नाराज असतात, तेव्हा ते पेरता येते विचार चांगले, ऐकायला चांगलं भेटतं, पुण्य चांगलं असतं. म्हणून अर्जुना, पण या शास्त्राचा उपयोग केव्हा होईल? ययाचेने शास्त्राचेने संप्रदाय. प्रत्येक शास्त्राचा एक संप्रदाय आहे. संप्रदाय म्हणजे काय? देण्याची एक पद्धती आहे, प्राप्त करण्याची एक हातवटी आहे. आणि या शास्त्राच्या संप्रदायाच्या माध्यमातून पांघरवणी म्हणजे संप्रदाय धारण करून हा शास्त्राचा अर्थ निकेने अनुष्ठी हो. निकेने म्हणजे आपण म्हणतो ना दूध पाहिजे पण कसं निक, निक म्हणजे चांगलं, चांगल्या प्रकारे याचं तू अनुष्ठान कर बरं. शब्द कसा आहे? ऐक असं नाही फक्त, आता अनुष्ठी म्हणजे अनुष्ठान कर, आचरणात आण. श्रवणही महत्त्वाचंच आहे पण श्रवणानंतर पुढची पायरी आहे ते आचरणामध्ये आणलं पाहिजे. आचरणात आणलं तर त्याचा फललाभ जास्त होतो, नाहीतर मग ते फक्त कानापर्यंत राहतं. ते आपण उदाहरण पाहतो की नाही, त्या बाजारामध्ये कोणीतरी चित्रकाराने एक प्रकारचे पुतळे तयार केले. मग एक प्रत्येकाची किंमत वेगळी होती, एकाची 50, एकाची 500 आणि एकाची 5000. मग त्या चित्रकाराला विचारलं, म्हणे मूर्त्या तर सगळ्या सारख्याच दिसतात. म्हणून सारख्याच दिसतात वरून, पण किंमत कसं काही वेगळी आहे? प्रयोग करून बघा. एका असणाऱ्या त्या मूर्तीच्या कानामध्ये काडी टाकली, ती काडी दुसऱ्या कानातून बाहेर पडली. दुसऱ्या मूर्तीच्या कानात तोच प्रयोग केला, ते मुखातून काडी बाहेर पडली. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये जेव्हा काडी टाकली ती डायरेक्ट पोटामध्ये गेली थेट. मग त्याने याच्यामुळेच किमतीचा फरक आहे. काही जण ऐकतात, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं आहे की नाही. या कानाने ऐकायचं,
दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. असं जर कोणी करत असेल तर त्याची 50 रुपये किंमत. तिथलं सांगतो आहे. काही जण ऐकतात पण लगेच ओकून टाकतात, त्याची किंमत 500 रुपये. आणि काही जण ऐकतात पण आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणतात. आणि आचरणच फार महत्त्वाचं आहे. प्रभाव वक्तृत्वाचा नसतो, प्रभाव हा कृतीचा असतो. ज्याचं आचरण चांगलं आहे, येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची ये अनुष्ठिती सामान्य सकळ. अनुष्ठानाकरता आचरण महत्त्वाचं असतं बरं. म्हणून हा शास्त्र संप्रदायपूर्वक याचं पांघरून घे, म्हणजे धारण कर, आणि मग निकेने अनुष्ठी हो, चांगल्या प्रकारे याचं अनुष्ठान कर. हा निका शब्द का बरं आला असेल, याचा अर्थ असा आहे, काही जण वरवर शास्त्राचं आचरण करतात, त्याला दांभिकपणा म्हणतात. तसं नको. निकेने म्हणजे चांगल्या प्रकारे, स्वतः लाभ झाला पाहिजे आपल्याला, याकरता याचं अनुष्ठान कर. आणि म्हणून जर असं नाही केलं तर, संप्रदायपूर्वक जर याचं अनुष्ठान नाही केलं तर, एरवी अमृत मंथना सारिके होईल अर्जुना, जरी रिगशी अनुष्ठाना संप्रदाय विन. संप्रदाया वाचून नुसतं मनाने जर आचरण करण्याकरता निघाला तर मग अमृत मंथनासारखं होईल. म्हणजे काय, अमृत मिळेल, अमरपणाकरता वाढलं जाईल, पण मरणाला कारण ठरेल. तसं संप्रदायपूर्वक, म्हणून आपल्याला संप्रदाय सांगता आला पाहिजे, परंपरा सांगता आली पाहिजे ज्ञानाची. आणि आपल्याकडं परंपरा कोणती आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवी सार चोज विले. परंपरा आहे बघा. आदिनाथापासून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, मग ज्ञानोबाराय, ज्ञानोबारायांचा अनुग्रह जोग महाराजांना, आणि तिथून परंपरा आपल्यापर्यंत आली. असा संप्रदाय सांगता आला पाहिजे. काही लोक म्हणतात आम्ही कोणाकडे शिकलो नाही आणि आम्ही कोणाकडे जाणारही नाही, आम्हीच आमचे गुरु, स्वयंगुरू. असं नाही ना चालत. संप्रदाय असावा लागतो त्याला, तेव्हा त्याला ओज राहतं बघा, ओजस्वीपणा राहतो. संप्रदाया वाचून जर अनुष्ठान करशील तर मग अमृत मंथनासारखं होईल, लाभ मात्र काहीच मिळणार नाही. का बरं, कारण त्याची हातवटी म्हणजे संप्रदाय आहे. शास्त्र मिळालं की त्याचे सेवन करण्याची हातवटी काय आहे, संप्रदायपूर्वक त्याचं अनुष्ठान झालं पाहिजे. उदाहरण देतात, गाय धड जोडे गोमटी, ते तैची पयदे किरटी. दुसरा पाठ आहे, ते तैची पिओये किरटी, जै जाणी जे हातवटी सांजवनीची, तैसा श्री गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्या ही किरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपाशिलिया. मनोनी शास्त्री जो ये उचित संप्रदाय आहे, तो ऐक आता बहुवे आदरेसी. याही 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. उदाहरण दिलं आहे, नंतर सिद्धांत, नंतर सारांश रूपातला एक भाव पुढे सांगतात. उदाहरण दिलं आहे गाईचं, गाय धड जोडे गोमटी. धड म्हणजे चांगल्या प्रकारची धष्टपुष्ट आहे, आणि गोमटी म्हणजे दूध द्यायलाही चांगली आहे. काही काही गाई धष्टपुष्ट असतात पण दूध देत नाही, वैरण जास्त खातात. पण गाय कशी आहे, धड म्हणजे चांगली आहे. म्हणजे काय, गोमटी म्हणजे दिसायला चांगली आहे, आणि धड म्हणजे भाकड नाही, म्हणून धड भाकडं पाहे, दूध देणारी आहे असा त्याचा अर्थ. दूध देते आहे गाय, पण काही काही गायी ना हुशारले असतात, तर चारा खाईपर्यंत मस्त राहतात पण दूध देत नाही बघा, ते पानात चोरतात. आणि काही गायी तर अशा असतात, एकाच व्यक्तीला हात लावू देतात, दुसऱ्याने तिला हात लावायचा नाही. तो मनुष्य गावी गेला बस दूधच काढायचं नाही, आणि जरी एखादा काढायला गेला तर पहिले 2 दात लगेच आत, असा तो लत्ता प्रहार करते, दुसऱ्याला हात लावूच देत नाही गाय. म्हणून गाय धड जोडे गोमटी, गाय चांगली जोडलेली आहे, पण ते तैची पयदे, पय म्हणजे दूध, ती गाय तेव्हाच दूध देऊ शकते केव्हा, जे जाणीचे हातवटी सांजवनीची. सांजवनी म्हणजे काय, दोहन करणं, दूध काढणं, त्याची पण हातवटी असते. सगळ्यांना नाही जमत बरं ते. आता दूध काढण्याकरता यंत्र आलेत बघा. ज्या ठिकाणी गोशाळा फार मोठी असते की नाही, गोपालन करतात जे लोक किंवा दुग्ध व्यवसाय करतात, त्यांच्याकडे यंत्र आले, थकून जातात ना दूध काढू काढू, पण ते दूध काढण्याची हातवटी आहे. एवढं होणे दूध नाही मिळालं तर मग वासरू सोडायचं. वासरू सोडलं की गाय पाहणा सोडते, हातवटीच आहे. बरं वासरू मरण पावलं तर मग तरी पण हातवटी आहे. वासरू वाचा भो कसा,
गायी पुढे ठेवून जायचा ओगाना घेते क्षीररसा बुद्धिमंत. मग काही माणसं हुशार असतात, वासरू मेलं की त्यातला मांस काढून टाकतात, चांबडं त्याच्यात भुसा भरतात आणि 4 लाकडं लावतात, ठेवतात गायीसमोर. त्याला वाटतं आपलं बाळच आलं आहे. वासुरवाचा भोकसा गायी पुढे ठेवून जायचा, गायीच्या समोर ठेवायचा आणि पाठीमागं दूध काढायचं. असं करतात की काही लोक. मग गाय मिळणं तसं महत्त्वाचं आहे, पण दूध केव्हा मिळेल, हातवटी कळाली तर, असं त्याचा अर्थ आहे. गाय धळ जोडी गोमटी ते तैची पैदे किरटी, जे जाणीचे हातवटी सांजवणीची. संध्याकाळी किंवा सांजवणी म्हणजे दोहन करणं, गायीची धार काढणं, याची हातवटी कळाली तरच ते आपल्याला दूध मिळू शकतं, अन्यथा मिळणार नाही. हे झालं दृष्टांत. सिद्धांत काय आहे, तैसा श्री गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्या ही किरल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासिल्या. तसे श्री गुरु ब्रह्मविद्येने संपन्न असणारे महात्मे श्री गुरु साधकांनी केलेली सेवा, त्या सेवेने प्रसन्न होतात. बघा, प्रसन्न होतात. शिष्य विद्या ही किरल आहे, शिष्याला आत्मविद्या तीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळते, परंतु ते फळे संप्रदायी उपासल्या, संप्रदायपूर्वक तिची उपासना करावी लागते, तेव्हा ती फलद्रूप होते. आपल्याकडे शास्त्रामध्ये बरेच प्रकार आले बघा. 1-2 उदाहरण सांगतो, लक्षात येईल, विस्तार नाही करत त्याचा. कर्ण परशुरामाकडे गेले धनुर्विद्या शिकण्यासाठी. परशुरामाने ठरवलं होतं की मी ब्राह्मणाशिवाय कोणाला शिकवणारच नाही. कर्ण ब्राह्मणाच्या वेशात गेले, सांगितलं मी अमुक अमुक ब्राह्मण आहे, सगळी विद्या प्राप्त केली. श्रीगुरु प्रसन्न झाले होते, पण असत्य बोलणे ना, एका संप्रदायाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं. मग वनात गेले एकदा, आणि परशुरामाला झोप आली. दुपारी कर्णाने मांडी दिली आपली, आणि परशुरामाला सांगितलं या मांडीवर डोकं टेकवा आणि विश्रांती करा. तिथे एक भुंगा आला, त्याने मांडी कोरायला सुरुवात केली. आता जो लाकडं कोरू शकतो त्याला मांडी कोरायला काय वेळ लागणार आहे. जे सुरुवात केली त्याने, पण मांडी हलवावी तो गुरूंची निद्राभंग होते ना, मांडीच नाही हलवली. शेवटी त्याने वरचं असणारा चर्म, आतला मांस सगळ्याचं भेदन करून हाडापर्यंत गेला तो भुंगा, आणि मग रक्ताचा प्रवाह व्हावं लागला. रक्त वाहिलं, आणि रक्त गरम असतं, त्यातल्या त्यात क्षत्रियाचं तर जास्तच गरम असतं. ते लागलं बघा, गरम स्पर्श झाला, ते उठले. काय झालं म्हणजे काही नाही गुरुजी, एक भुंगा चावला आहे. अरे फार वाईट झालं. पण त्यांच्यानंतर लक्षात आलं याने एवढं सहन कसं काय केलं, कारण जर हा ब्राह्मण असता तर एवढ्या वेळापर्यंत याने सहन नसतं केलं. काय अंदाज असेल त्यांचा, कोण किती सहन करू शकतं. मग खरं सांगतो कोण आहे, कारण तो ब्राह्मण नाही हे नक्की आहे, कारण एवढं तुला सहन झालंच नसतं. मग सांगावं लागलं, म्हणजे मला खोटं बोलून तू विद्या ग्रहण केली की नाही, मी तुझ्यावर प्रसन्न झालो होतो, तुला विद्याही मिळाली होती, पण विद्येचं फळ नाही मिळणार. का, फळे संप्रदाय उपासिल्या, संप्रदायपूर्वक त्याची उपासना केली फलद्रूप होते. दुसरं उदाहरण आहे, इंद्राचा पुत्र आहे, ते बृहस्पतींचा पुत्र, ते पाठवला शुक्राचार्यांकडे दैत्यगुरू संजीवनी विद्या शिकण्याकरता. दैत्यांना कळालं की हा आपल्या शत्रूचा मुलगा आहे, आणि आपले गुरुजी त्याला संजीवनी मंत्र शिकवतात. त्यांनी मारलं, त्याचे तुकडे केले, पण दैत्यगुरू शुक्राचार्याने पुन्हा ते तुकडे गोळा करून त्याला जिवंत केलं, पुन्हा संजीवनी विद्याचा वापर करून. दुसऱ्या वेळेस त्यांनी मारलं आणि त्याला जाळलं, त्याची राख दारूत कालवली आणि ती दैत्यगुरूंनाच पाजण्याकरता दिली. मग तो आपला शिष्य, त्याची राख झाली, कुठं गेली, आपल्याच पोटात. त्यांनी शोध घेतला, माझा शिष्य कुठं आहे, पाहिलं तर आपल्याच पोटात जाऊन बसला. मग त्याला सांगितलं मी तुला जिवंत करतो, माझं पोट फाडून तो बाहेर ये. पण मग गुरुजी तुम्हाला नाही, अगोदर पोट फाडून बाहेर ये, पण गुरुजी तुम्ही तर मृत्यू पावसाल ना, त्याने मी तुला अगोदर संजीवनी विद्या शिकतो, पोटातल्या पोटात शिक, मला मारून बाहेर येईन, मला पुन्हा जिवंत कर. श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासिल्या. ते फलद्रूप झाली विद्या. म्हणून संप्रदायपूर्वक आलं पाहिजे ज्ञान. बरं ना, आपण कीर्तनाचे कार्यक्रम घेतो की नाही, तर ते संप्रदाय पाहायला पाहिजे कोणता आहे म्हणून, तरच तुमचा विनियोग होईल धनाचा, नाही तर मग अवघड आहे ते. तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासिल्या. म्हणून जुने लोक अजूनही विचारतात. बरं, जुन्या लोकांच्या हातात नियोजन असतं ना कार्यक्रमाचं,
तर ते महाराजांना फोन लागले तर लगेच तारीख देत नाही. मग विचारतात, महाराज तुम्ही राहता कुठं, तुम्ही कोणते कोणते ग्रंथ ऐकलेत, कोणाकडे ऐकले, कोणाकडे शिकले, किती वर्ष शिकले. आता लोक ते नाही पाहत. महाराज मला एका जणांना फोन केला होता, महाराज तुमचं यूट्यूबला कीर्तन आहे का किंवा टी व्हीवर केलं का. मला एवढा मोठा मी नाही आहे, असे लोक विचारतात. तैसा श्री गुरु प्रसन्न होय, विचारायला हे पाहिजे, लोक दुसरं विचारतात. तैसा श्री गुरु प्रसन्न होय शिष्यविद्या ही केलेला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासल्या म्हणून शास्त्री जो ये उचित संप्रदाय आहे. या शास्त्रामध्ये म्हणजे गीताशास्त्रात, अध्यात्मशास्त्रामध्ये, परमार्थामध्ये जो उचित योग्य संप्रदाय आहे तो कसा आहे. संप्रदाय म्हणजे काय, सम्यक प्रकारे दान देणं, म्हणजे आपल्याला जे मिळालं ते चांगल्या प्रकारे समोरच्या व्यक्तीला सांगणं, त्याने दुसऱ्याला सांगणं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगणं, ही साखळी जोडत जाणं याला म्हणतात संप्रदाय. पण ते पाहत असताना कुणाला द्यावं कुणाला नाही, पात्रता बघावी की नाही. एकच पाणी शिंपल्यामध्ये पडलं स्वाती नक्षत्रातलं तर मोती तयार होतो, आणि तेच पाणी सापाच्या मुखात पडलं तर विष तयार होतं. संप्रदाय एवढा महत्त्वाचा आहे. मग तो संप्रदाय काय आहे, ऐक आता. तो आता आम्ही सांगणार आहे, पण कसा ऐक, बहुवे आदरेसी, चांगल्या प्रकारे आस्थापूर्वक आवडीनं श्रद्धेनं तो ऐक. पण तो मात्र आज नाही, तो आता उद्या ऐक. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.